हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सॅटरडे आहे, उद्या आणि परवा एक्झाम आहे. ओके, तर 4th युनिटवरती IMP प्रोग्रॅम पार्ट 2 ही व्हिडिओ आहे. पार्ट 1ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. फ्रेंड्स, जर या व्हिडिओ लाईक आले, कमेंट्स आले आणि सबस्क्रायबर्स पण वाढले तर पार्ट 3 नक्की येईल आणि 5व्या युनिटवरती पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. पण व्हिडिओला खूप सारे मला लाईक्स पाहिजे आहेत आणि मला कमेंट पाहिजे. ओके, पार्ट 3साठी पुढचे 5 प्रोग्राम्स जे इम्पॉर्टंट आहेत ते पण मी घेईन. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आपण कोणते कोणते प्रोग्राम बघणार आहोत ते बघा. IMP प्रोग्राम आहे सर्व. जसे तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसे तुमचे प्रोग्राम क्लिअर होतील. ओके, तर आपण आज बघणार आहोत राईट अ प्रोग्राम. WAP मीन्स राईट अ प्रोग्राम विच क्रिएट मेन्यू बार विथ डिफरंट कलर. मेन्यू बार क्रिएट करा डिफरंट कलरमध्ये, हा एक प्रोग्राम बघणार आहोत. परत राईट अ प्रोग्राम युजिंग JTextFill टू परफॉर्म द ॲडिशन ऑफ 2 नंबर. JTextFillचा यूज करून ॲडिशन ऑफ 2 नंबर आपल्याला परफॉर्म करायचं आहे. ओके, राईट अ प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ माऊस ड्रॅग अँड माऊस मूव मेथड ऑफ माऊस मोशन लिस्नर. की इव्हेंट किंवा की लिस्नरचा मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे पार्ट 1मध्ये. जर बघितलं नसेल तर पार्ट 1 नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. राईट अ प्रोग्राम टू क्रिएट अ टेबल नेम ऑफ द स्टुडंट पर्सेंटेज ग्रेड 5 स्टुडंट युजिंग JTable. टेबलचा पण आपण प्रोग्राम बघणार आहोत. डेव्हलप अन ॲप्लिकेशन युजिंग लिस्ट कंपोनेंट टू ॲड अ नेम ऑफ द 10 डिफरंट सिटीज. लिस्टचा पण प्रोग्राम आज आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्रेंड्स, सर्व प्रोग्राम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. अजून 2 प्रोग्राम आहेत. कोणता? डिझाईन अँड ॲप्लिकेशन डेमॉन्स्ट्रेटेड द यूज ऑफ रेडिओ बटन अँड द चेकबॉक्स युजिंग स्विंगचा यूज करून रेडिओ बटन आणि चेकबॉक्स यूज करायचा आहे. राईट अ प्रोग्राम टू जनरेट द आउटपुट युजिंग बॉर्डर लेआउट. बॉर्डर लेआउटने आउटपुट जनरेट करायचा आहे. नॉर्थ, वेस्ट, सेंटर, ईस्ट, साऊथ हा बॉर्डर लेआउटचा प्रोग्राम एक्झामला येतो. ट्राय करा सॉल्व करायचा. आला तर कोणता पण प्रोग्राम ते टाकू शकतात, पण हे 100% मी जितके प्रोग्राम देते त्यापैकी सर्वच येणार असे नाही, पण येतील अशाच टाईपचे प्रोग्राम येतील. फ्रेंड्स, हेच मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत. हेच गेल्या वर्षी पण आलेले होते एक्झामला, म्हणून याची प्रिपरेशन करून जा. ओके, तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया फ्रेंड्स प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम विच क्रिएट मेन्यू बार विथ डिफरंट कलर. ओके, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फ्रेंड्स, स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही की कुठून काय आलं ते. जर तुम्ही बेसिकच क्लिअर करत गेलात तर तुम्हाला समजणार नाही. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करायला व्हिडिओला विसरू नका. ओके, आता बघा मेन पॉईंटवरती येऊया. मेन क्वेश्चन तुम्हाला मी आणलेत बघा. पहिल्यांदा काय करायचं बघा, इम्पोर्ट JavaX स्विंग्स. मेन्यू बार करण्यासाठी स्विंगचे कंपोनेंट आणि स्विंगचा पॅकेज आणि AWDचा पॅकेज केला. ओके, पुढे काय करा, पब्लिक क्लास मेन्यू डेमो म्हणजे एक क्लास क्रिएट करा. नंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटनी प्रोग्राम सुरुवात करा. मेन गोष्टी फ्रेंड्स तुम्हाला इथेही लक्षात ठेवायची, प्रोग्राम एकदम सिम्पल आहे. तुम्हाला माहिती असेल की ह्याला म्हणतात तुम्ही मेन्यू बार. ओके, या मेन्यू बारला आपल्या डिफरंट कलरने सेट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक न्यू वर्ड ॲड करायचा आहे, तो असेल आपला फाईल. तर हा प्रोग्राम कसा करायचा फ्रेंड्स तर बघून घ्या. ही मेन्यू बार क्रिएट करण्यासाठी नाही बघा, ही मेन्यू बार क्रिएट करण्यासाठी ना तुम्हाला पहिले फ्रेम क्रिएट करायला लागेल. ही फ्रेम क्रिएट करावी लागेल. ती फ्रेम असेल जे फ्रेम, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला F = न्यू जे फ्रेम. ओके, हा तुम्ही एक फ्रेम क्रिएट करून घेतली. ओके, आता पुढे बघा काय करायचं आहे, जे मेन्यू बार MB = न्यू जे मेन्यू बार. म्हणजेच मेन्यू बारचं तुम्ही काय केला, ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, तो काय आहे MB नावाचा. ओके, आता त्या MBला MB.सेट बॅकग्राऊंड म्हणजे सेट बॅकग्राऊंड कलर केला. color.crayon म्हणजे क्रीन कलरचा तुम्ही इथं कलर तुम्ही कोणता पण येल्लो घ्या, पिंक घ्या, तुमचा आवडता कलर इथं सेट करू शकता. नंतर तुम्हाला फ्रेंड्स काय करायचं आहे, या मेन्यू बारवरती एक मेन्यू ॲड करायचा आहे, तो असणार आहे फाईल म्हणून. तर तुम्ही कसं ॲड करणार, जे मेन्यू ऑब्जेक्ट क्रिएट केला, न्यू जे मेन्यू ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्याकडे टाकला फाईल, म्हणजे हा फाईल इकडे क्रिएट झाला. पण हा फाईल मॅन्युअली कुठे पण तुमच्या फ्लो लेआउटवरती असू शकतो, म्हणून
आपण या फाईलला काय करणार आहोत बघा, हा एम आहे बरोबर आहे, तो एम ॲड केला, पण काय कोणासोबत ॲड केला, मेन्यू बारमध्ये, मेन्यू बारचा ऑब्जेक्ट डॉट ॲड एम. समजलं इथपर्यंत. नंतर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल ओके, सिम्पल टेक्निकने सेट करायचा आहे फ्लो लेआउटला. बघा हा जो तुमचा फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये तुमचा सेट करायचा आहे जे मेन्यू बार MB एफ साईड 300-200 तुमचा जो असेल ते सेट विजिबल मेन्यू बारचा प्रोग्राम क्लिअर. ओके, काय डाऊट आहे तुम्हाला? हे आपण ॲड केलेले नाही आहेत, सांगतो तुम्हाला, हे आपण ॲड केलेले नाही आहेत, फक्त फाईलचं ॲड केलेलं आहे. मला जी इमेज भेटली आउटपुटची ती तुम्हाला मी दिलेली आहे. ओके, तर पुढे बघा दुसरा प्रोग्राम बघूया. आपल्याला टाईम खूप कमी आहे, 2 दिवसात पेपर आहेत म्हणून. कमेंट केलात पार्ट 3 नक्की घेऊन येईन, नाहीतर मी घेऊन येणार नाही. लाईक्स पाहिजेत मला, सिरियसली लाईक्स पाहिजेत व्हिडिओला. जास्तीत जास्त लाईक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजून घ्यायचे, स्किप करू नका फ्रेंड्स. ओके, तर पुढे बघा काय, राईट अ प्रोग्राम यूजिंग जे टेक्स्ट फील्ड टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर. हा जरा ट्रिकी प्रोग्राम आहे पण सिम्पल आहे. ओके, पहिल्यांदा इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग स्टार, नंतर इम्पोर्ट जावा AWT इव्हेंट स्टार. हे 2 पॅकेज तुम्ही इम्पोर्ट केलात. आता तुम्ही बोलाल की सर इव्हेंटचा पॅकेज का केलात? कारण की त्यांनी इथं सांगितलेलं की परफॉर्म द ॲडिशन परफॉर्म करायला सांगितले 2 नंबरची. इथं काहीतरी आपल्याला ॲक्शन परफॉर्म करायचे आहे. एक मनामध्ये सिम्पलसा विचार करा की जे टेक्स्ट फील्डचा यूज करून तुम्ही कसं क्रिएट कराल. तर मी सांगतो तुम्हाला बघा. पहिल्यांदा तर एक सेकंड, पहिल्यांदा काय झालं, हां वेट बाय बॅड. ओके, बघा जे टेक्स्ट फील्ड यूज करू, समजा ही एक जे टेक्स्ट फील्ड आहे, ही एक जे टेक्स्ट फील्ड आहे. इथे 1 नंबर असेल, इथे 2 नंबर असेल आणि शेवटला तुमच्या इथं रिझल्ट येईल बरोबर आहे. आणि इथे एक असेल बटन. तर तुम्हाला हा पहिले सिंटॅक्स क्रिएट करायला लागणार आहे फॉर्ममध्ये. एक टेक्स्ट फील्ड, दुसरी टेक्स्ट फील्ड, इथं रिझल्ट आणि तिसरा तुमचा बटन. समजला? इतका आयडियाला तुम्हाला काय करायचे ते, जर तुम्हाला 3 टेक्स्ट फील्ड क्रिएट करायचे आहेत तर ते कसं करायचं बघा. पहिला सेम पब्लिक क्लास ॲड डेमो एक्सटेंड जे फ्रेम इम्प्लिमेंट ॲक्शन लिस्नर. जेव्हा पण इव्हेंटचा प्रोग्राम असेल ना फ्रेंड्स, तेव्हा एक्सटेंड फ्रेम पहिला करायचं जे फ्रेमला, नंतर इम्प्लिमेंट करायचं ॲक्शन लिस्नर. कोणकोणते लिस्नर आहेत, डिफरंट टाईप ऑफ लिस्नर आहेत ते तुम्ही तुमच्या थेरी टाईपमध्ये बघून घ्या. ओके, पण हा करायचा बघा कसं आहे. हां, तर बघा जे टेक्स्ट फील्ड T1. आता इथे आपण तुम्ही बोला की सर फ्रेमला का नाही क्रिएट केला, फ्रेम F1 = न्यू फ्रेम, कारण की इथं आपण एक्सटेंड केलेला आहे फ्रेमला. मग सर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट का नाही घेतला? जेव्हा पण तुम्ही इव्हेंटचे प्रोग्राम करताना फ्रेंड्स, तेव्हा पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट स्टार्टिंगला घ्यायचं नाही, तो घ्यायचं ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम. समजलं एवढी गोष्ट? आणि जेव्हा तुम्ही सिम्पल प्रोग्राम करत असाल तर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटमध्ये घ्यायचं. ओके, इतका केल्यानंतर पहिली स्टेप आपली काय असणार आहे, आपल्याला किती टेक्स्ट फील्ड पाहिजेत बघा. जे टेक्स्ट फील्ड 1 क्रिएट केली, जे टेक्स्ट फील्ड 2 क्रिएट केली, जे टेक्स्ट फील्ड 3 क्रिएट केली. ओके, आणि आपण एक बटन ॲड केला, ॲड नावाचा बटन ॲड केला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही इव्हेंटचा प्रोग्राम क्रिएट कराल त्यामध्ये कन्स्ट्रक्टर असणे गरजेचं आहे. कन्स्ट्रक्टर क्रिएट केला. आता मला सांगा, इथे आपण कोणतीच लेआउट यूज केली नाही, ना बॉर्डर लेआउट आहे, ना फ्लोअर लेआउट आहे, ना तर ग्रीड लेआउट आहे. म्हणजे कंपोनंट कुठे पण स्क्रीनवरती पसरलेले आहेत. मग त्यांना आपण सेट बाउंड करायचा. तर या मेथडने बघा कसं केलं सेट बाउंड आहे बघा. T1 डॉट सेट बाउंड साईज, T2 डॉट सेट बाउंड साईज, T3 डॉट सेट बाउंड साईज, B1 डॉट सेट बाउंड साईज. एवढे साईज डिक्लेअर करायचं म्हणजे ते एका लाईनीमध्ये येतील. साईज तुम्ही काय पण टाका, एवढा काय एक्झामिनर चेक करणार नाही की तुम्ही परफेक्ट साईज टाकले आणि परफेक्ट साईज नाही टाकले. ओके, एवढा समजलं असेल तुम्हाला. पुढे बघा, पुढे काय करायचं आहे फ्रेंड्स, सिम्पली ॲड करायचं आहे. ॲड T1, ॲड T2, ॲड T3, ॲड B. जेवढा टेक्स्ट 1, टेक्स्ट 2, टेक्स्ट 3 आणि बटनला आपण काय केलं, ॲड केलं. एवढा समजला. पुढे बघा, नंतर सर्वात मेन बटनवरती आपण ॲक्शन लिस्नर ॲड करायचं आहे. शेवटला बटनवरती ॲक्शन लिस्नर ॲड करायचं आहे. समजा इथं की इव्हेंट यूज केला असतं तर की ॲड केलं असतं, की लिस्नर, माऊस मोशन लिस्नरला माऊस मोशन लिस्नर ॲड केलं असतं. हे असे लिस्नर आपण प्रत्येक टायमाला ॲड करतो, ही स्टेप विसरायची नाही.
सेट साईज सेट लेआउट विजिबल. आता बॅकएंडचा प्रोग्राम हा झाला तुमचा फ्रंट एंड. ओके, तुमचा फ्रंट एंड क्रिएट झाला आहे, पण बटनवरती क्लिक केल्यावरती ॲक्च्युअलमध्ये तुमचा 1.2.3 रन होणार आहे? नाही होणार आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला काय करायला लागणार आहे फ्रेंड्स, बॅकएंड पण क्रिएट करायला लागणार आहे. ओके, तर बॅकएंड कसा क्रिएट करायचं बघा. पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म. ॲक्शन परफॉर्म ही ॲक्शन इव्हेंटची एक मेथड आहे. ओके, ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई हाच मेथड आहे. कशाची मेथड आहे फ्रेंड्स ही? ॲक्शन लिस्नरची. ओके, ॲक्शन इव्हेंटची. आता मी इथे 2 इंटिजर ए आणि इंटिजर सीला ॲक्सेप्ट केला थ्रू इंटिजर पार्स इंट T1.getText T2.getText. ओके, T1ला का घेतला? कारण टेक्स्ट फील्ड 1मध्ये टेक्स्ट गेला पाहिजे, टेक्स्ट 2मध्ये टेक्स्ट गेला पाहिजे, आणि टेक्स्ट 3मध्ये डिस्प्ले काय झाला पाहिजे? आपल्याला सेट टेक्स्ट करायचा आहे की A+C. एवढा समजला? हा तुमचा बॅकएंडचा कोड आहे. ओके, हा बॅकएंडचा कोड आहे. शेवटला काय करायचं? पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट न्यू ॲड डेमो, जो तुमचा न्यू कीवर्ड लावायचा आणि क्लासचा डेमो देऊन टाकायचा. आय होप तुम्हाला हे समजलेला असेल. ओके, पुढचा प्रोग्राम बघून घेऊया. खूप सिम्पल आहे पुढचा प्रोग्राम. राईट द प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ माऊस ड्रॅग अँड माऊस मूव मेथड ऑफ माऊस मोशन लिस्नर. तसा आपण की लिस्नरसाठी केला होता त्याचप्रमाणे माऊस मोशन लिस्नरसाठी करायचं आहे. 2 पॅकेज घ्या स्विंग आणि इव्हेंटचा. माऊस डेमो घ्या, क्लास एक्सटेंड करा, जे फ्रेमला इम्प्लिमेंट करा माऊस मोशन लिस्नरला. माऊस डेमो कन्स्ट्रक्टर अरे क्रिएट करा. ॲड माऊस मोशन लिस्नर दिस सेट साईज सेट विजिबल. बॅकएंडला काय होईल? पब्लिक वॉइड माऊस ड्रॅग माऊस इव्हेंट ई system.out.print ड्रॅग आणि सेम मूविंग. ओके, 2 स्टेप आहेत माऊस ड्रॅग आणि माऊस मूवच्या. आणि पुढे तुम्हाला फक्त लास्ट स्टेपला काय लिहायचं आहे बघा. पब्लिक स्टॅटिक वॉइड, मी काय बोललो होतं? पब्लिक स्टॅटिक वॉइड मीन स्ट्रिंग आर्ग्युमेंट ॲट द एंड असतो जेव्हा इव्हेंटचा प्रोग्राम करता तेव्हा. न्यू माऊस डेमो. आपल्याकडे टाईम नाही म्हणून पटापट तुम्हाला मी कोड एक्सप्लेन करतो आहे. ओके, बघा पुढचं बघा. जे इम्पॉर्टंट कोड आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. जे टेबल कसा क्रिएट करायचा. राईट अ जावा प्रोग्राम टू क्रिएट अ टेबल नेम ऑफ स्टुडंट. ओके, पर्सेंटेज अँड ग्रेड ऑफ द 5 स्टुडंट युजिंग जे टेबल. एवढं समजलं? पुढे बघा करायचं आहे. इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग स्टार. पहिल्यांदा तुम्ही काय केलात? पॅकेज इम्पोर्ट केलात, नंतर क्लास क्रिएट केलात. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. सर काय घेतला पहिला, लास्टला का नाही घेतला? इथे इव्हेंटचा आपल्याला यूजच नाही करायचा आहे. जर इव्हेंट यूज केला असता तर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम असता. इतका समजला? ओके, पुढे बघा. जे फ्रेम क्रिएट. का सर जे फ्रेम क्रिएट करताय? आपण कुठे ते एक्सटेंड फ्रेम केला नाही केलं आहे ना, म्हणून जे फ्रेम एफ इज इक्वल टू न्यू फ्रेम. स्ट्रिंगमध्ये केला डेटा. ओके, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा घेतला आहे ABCDE डबल कोटच्या आतमध्ये ATA BATB C90B. हा सर्व काय तुमचा डेटा आहे. ओके, आता जरा डेटाला कसा ॲक्सेस करायचा सर? तर बघा, स्ट्रिंग कॉलम काय असले पाहिजे आपल्याकडे? नेम, पर्सेंटेज आणि ग्रेड. ओके, तर पहिला काय असणार आहे? नेम, पर्सेंटेज आणि ग्रेड. हा कॉलम क्रिएट झाला. आता जे टेबल JT ऑब्जेक्ट घेतला, न्यू जे टेबल डेटा आणि कॉलम, म्हणजे हा डेटा आणि हा कॉलम. मग आपल्याला फायनली काय करायचं आहे? एक स्क्रोल पॅनल यूज करायचं जेणेकरून स्क्रोल करता येईल. जे स्क्रोल पॅन SP ऑब्जेक्ट घेतला, न्यू जे स्क्रोल पॅन, आणि त्याच्यामध्ये टाकला आपण ऑब्जेक्ट ऑफ जे टेबल. समजलं? स्क्रोल पॅन क्रिएट केला आहे इज इक्वल टू न्यू जो स्क्रोल पॅन आणि त्याच्यामध्ये JT म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ जे टेबल टाकला. नंतर फ्रेममध्ये ॲड केला, स्क्रोल पॅनरला साईज सेट केली, विजिबल केला. झालं इतकं? तुमचा कोड हा कंप्लीट झालेला आहे. पुढचा बघा फ्रेंड्स. पुढचं काय आहे? राईट डेव्हलप अँड ॲप्लिकेशन ऑफ द लिस्ट टू ॲड द नेम ऑफ 10 डिफरंट सिटीज. हा तर एकदम सिम्पल आहे. सिम्पल ठेवा. स्विंगचं पॅकेज घ्या, क्लास करा, फ्रेम तयार करा. नंतर स्ट्रिंगमध्ये सिटीज घ्या. लिस्टला तुम्ही असं दाखवता आणि त्याच्यामध्ये 10 सिटीची नावं टाका. जे लिस्ट आय न्यू
जे लिस्ट आणि त्यामध्ये टाका जेवढे सिटीज आहेत त्याच्या आतमध्ये सिटीज टाका. एफ डॉट फ्रेममध्ये ॲड करा या सिटीजला म्हणजे या ऑब्जेक्टला प्रोग्रॅम फिनिश. समजलं? खूप सिम्पल प्रोग्राम आहे, पटापट नोट डाऊन करून घ्या. आता बघा, राईट अ प्रोग्रॅम टू जनरेट द फॉलोविंग आउटपुट युझिंग द बॉर्डर लेआउट नॉर्थ वेस्ट ईस्ट सेंटर साऊथ. असं जर आला प्रोग्रॅम खूप सिम्पल आहे. काय करायचं, हा एक्झामला येतो क्वेश्चन. आणि तुम्हाला आहे ना असं दिलं असेल एक पहिले डायग्राम, मी डायग्राम तर काढली नाही तर तुम्ही समजून घ्या. असा एक डायग्राम असेल, डायग्राममध्ये त्याच्यामध्ये 5 पार्टमध्ये डिवाईड केलेला असेल. असा डायग्राममध्ये असेल ते 5 पार्ट, इथं नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असा दिलेला असेल. तर असं जर कोड आला तुम्हाला तर तुम्ही इथं तो प्रोग्रॅम करून टाका. तर बघा काय करायचं, सिम्पल प्रोग्रॅम आहे एवढा. तर सेम AW2 सिंगचा पॅकेज क्लास तयार केला, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट इव्हेंटचा यूज केला नाही म्हणून पहिल्यांदा पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. जे फ्रेम यूज केला इथं नाव टाका, नका टाकू, काय फरक पडत नाही. बॉर्डर लेआउट यूज करा, B1 इज इक्वल टू न्यू बॉर्डर लेआउट सेट करा फ्रेममध्ये बॉर्डर लेआउटला B1ला. 5 बटन क्रिएट करा. बटन B1 इज इक्वल टू न्यू बटन पहिला असेल नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट अँड सेंटर. बटन क्रिएट केल्यानंतर ते काय करायचं आपल्याला ॲड करायचं फ्रेममध्ये ॲज अ कुठे नॉर्थला असेल कुठे साऊथला असेल बघा. तर पहिला काय करायचं, फ्रेममध्ये ॲड करा B1 बॉर्डर लेआउट नॉर्थ, फ्रेममध्ये ॲड करा B2 बॉर्डर लेआउट साऊथ, फ्रेममध्ये ॲड करा B3 बॉर्डर लेआउट ईस्ट, फ्रेममध्ये ॲड करा B4 बॉर्डर लेआउट वेस्ट, फ्रेममध्ये ॲड करा B5 बॉर्डर लेआउट सेंटर. B5ला आपण सेंटर कन्सिडर केलेलं आहे, B1ला आपण नॉर्थ कन्सिडर केलेलं आहे. कुठं हे बघा इथे आम्हाला दाखवतो बघा. B1ला काय कन्सिडर केलं आहे आपण, B1ला कन्सिडर केला आहे नॉर्थ, B2ला काय केलं आहे साऊथ. तो नावाप्रमाणे तुम्ही काय करा तिकडं बॉर्डर लेआउटने सेट करा. हे बघा सेट करा त्यांना, बॉर्डर लेआउट साऊथ, बॉर्डर लेआउट नॉर्थ, बॉर्डर लेआउट ईस्ट, बॉर्डर लेआउट वेस्ट, बॉर्डर लेआउट सेंटर. एफ सेट साईज करा, एफ सेट विजिबल करा. इथपर्यंत प्रोग्रॅम तुमचा कम्प्लिटली झालेला आहे. एक प्रोग्रॅम मिळाला आहे जे रेडिओ बटन आणि जे रेडिओ बॉक्स, तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्ही कमेंट केलात तर तो तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये नक्की प्रोग्राम दिसेल, नाहीतर मी तो करणार नाही आहे. ओके, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.